हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आपल्याला सर्वांना शुभ दिवस. मित्र मैत्रिणींनो, रामायण मधील एक गोष्ट सर्वांना प्रत्येकाला माहित आहे. रावण जेव्हा मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा रामाला एक चांगली गोष्ट सांगून गेला. रावण म्हणत होता, मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये मोठा आहे. तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. तुझ्यापेक्षा बुद्धीने पण मोठा आहे. तुझ्यापेक्षा ताकदीने मोठा आहे. तुझ्यापेक्षा माझं कुटुंब सुद्धा मोठं आहे. मग एवढं असताना मी हारलो का? तर तुझा भाऊ तुझ्या सोबत होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात होता, म्हणून मी हारलो आणि म्हणून तू जिंकला. मित्र मैत्रिणींनो, या निमित्ताने एवढं सांगावंसं वाटतं मला. आपल्या कुटुंबांमध्ये अंतर्गत कितीही वाद असू द्या, पण बाहेर असताना मात्र एकता ठेवा. जीवनामध्ये आनंद येत राहील, यावर नक्की विचार करा. चला मित्र मैत्रिणींनो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर सुरुवात. जगण्यासाठी सुंदर विचार. नियती ही वेळोवेळी मनुष्याला दाखवून देते की तुझ्याकडे कितीही पैसा आणि प्रतिष्ठा असली तरी तुझ्या जीवनाच्या सर्व नाड्या ह्या माझ्या हातात आहेत. गरज संपली की दोष शोधायला सुरुवात केली जाते, माणसातही आणि वस्तूतही. जीवनात त्रास दिला जाऊ शकतो, पण पराभूत करता येत नाही. जीवनात सकारात्मक विचार करणारा व आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असलेला माणूस कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो व यशस्वी होतो. सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहित असतं काही गोष्टींची उत्तरं ही वेळ आल्यावर द्यायची असतात. पक्षी कितीही उंच हवेत उडला तरी अन्न पाण्यासाठी जमिनीवर यावंच लागतं. आयुष्यात न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ तेव्हा उत्तर आणि पर्याय आपल्या जवळ चालून येतात. निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखं असतं. ज्यांच्याकडे असतं त्याची किंमत नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही. जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही. आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल. मनात साफपणा असेल तर नात्यांना शब्दांची गरज लागत नाही. एक नजर, एक हसू, एक ओझरती साथ तेवढं पुरेसं असतं. जर तुमची आजची सुरुवात वाईट झाली असेल तर आज तुम्हाला कोणीतरी दुखावलं असेल. जर आज तुम्हाला पाहिजे तसं होत नसेल, जर आज तुमच्या सोबत काहीही चांगलं होत नसेल, कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. नवीन दिवसासोबत नवीन संघर्ष चालू होतो. फक्त धीर सोडू नका. भोगलेल्या यातनांमुळे डोळ्यात आलेला अश्रूंचा साठा संपेपर्यंत मनुष्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीत. एका रक्ताची नाती असून काहीच उपयोग नसतो. एका विचारांची नाती असतील तरच ती टिकतात. रक्ताचा रंग
एकच असला तरी रक्तगट मात्र वेगवेगळे असतात. परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. लक्षात ठेवा, आयुष्य हा प्रवास आहे, स्पर्धा नाही. आयुष्यात स्वभावाच्या प्रेमात पडलं तर कधी प्रेम कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं बरंच असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.